नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट रोज थोडं 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 पडतेच आहे. ग्राइंडिंग लो म्हणतो आपण, तशी अवस्था आहे. तणाव तर थांबलेला नाही, तणाव चालूच आहे. इराणच्या बाबतीत 2 आठवड्यात निर्णय घेऊ असं ट्रम्प काल म्हणाले. पण जरा विरोधी दिशेने वातावरण चालू आहे. कतार आणि दुबईची जी फ्लाईट्स आहेत ती कॅन्सल केली आहेत आणि असं सांगितलं जात आहे की इराणचं सरकार बदलण्याचा इरादा नाही आहे, पण ॲटॉमिक फॅसिलिटी नष्ट करणं, खतम करणं हा आमचा उद्देश आहे असं सांगितलं जात आहे. पण चीन आणि रशिया दोघंही याला विरोध करत आहेत, कारण रशियाचे प्रेसिडेंट आणि चीनचे प्रेसिडेंट यांची काल 1 तासाची वार्ता झाली आहे. क्रूड 77.39च्या लेवलवर आहे. पण सगळीकडेच ताणतणाव आहे, पण भारतात काही प्रमाणात ग्रोथ आहे. म्हणून फॉरेन इन्व्हेस्टर्सची पण खरेदी असते, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी असते. ही खरेदी फॉरेन इन्व्हेस्टर्सची 891 कोटीची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 606 कोटीची आहे. एजिस लॉजिस्टिक्सचा रिझल्ट आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, तर मार्जिन वाढलं. मास्टेक ॲडॉप्ट AI त्यांनी लॉन्च केलं. केन्स एनर्जी QIP इश्यू सुरू झाला आहे. त्याची फ्लोअर प्राईस 5,625 रुपये 75 पैसे आहे आणि डीलची साईज 1,600 कोटी एवढी आहे. साई लाईफ TPG एशिया 6% स्टेक विकणार आहेत 710 रुपयाला. फ्लोअर प्राईस 2.5% डिस्काउंटवर ठेवलेली आहे आणि ऑफर साईज 887.80 कोटी एवढी आहे, म्हणजेच 887 कोटी धरून चला. नेस्ले 26 जूनला बोनसवर विचार करणार आहे. पण नेस्लेच्या 2 बातम्या आहेत. सेन्सेक्समधून नेस्ले जाणार आहे आणि त्याच वेळेला 26 जूनला बोनसवर विचार पण आहे. त्यामुळे उलटसुलट बातम्या आहेत, तर लक्ष देऊन नेस्लेवर ट्रेड करा. ITD सिमेंटेशन 960 कोटीचे 2 नवीन करार झाले. तमिळनाडू मर्कंटाईल त्यांनी त्यांचा लेंडिंग रेट 9% होता, तो 8.5% केला. कामत हॉटेल, लिक्स डेव्हलपर्स आणि रिसॉर्ट्स ते घेणार आहेत. कॉन्कॉर बोनससाठी 4 जुलै रेकॉर्ड डेट ठरवली आहे. उनो मिंडा इलेक्ट्रिक व्हेकलला असणारी मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्रात ग्रीनफील्ड ॲल्युमिनियम डाय कास्टिंग फॅसिलिटी ते सेटअप करणार आहेत. ॲक्सिकेट्स अल्डोरिया बरोबर त्यांनी MOU साईन केलं आहे आणि हे MOU स्पेस केपेबिलिटी वाढवण्यासाठी साईन करण्यात आलं आहे. ब्रिगेडचा वर्क स्पेस ब्रँड बझल वर्क्स याने हैदराबादमध्ये इन्फोर इंडिया बरोबर 24,000 स्क्वेअर फूट वर्क स्पेस, ऑरो ऑर्बिट
हायटेक सिटीमध्ये साइन अप केली आहे. GMM फाउंडर एंड टू एंड ॲसिड रिकव्हरी इक्विपमेंट 330 कोटीला घेण्यासाठी युरोपियन कस्टमर बरोबर करार केला आहे. ड्रीम फोक्स कस्टमर कंपनी सोडून गेले असं रिपोर्टिंग केलं जातं, पण ही बिझनेस प्रक्रिया आहे. मुदत संपताच नवीन वाटाघाटी किंवा नवीन निगोशिएशन्स होतात आणि ज्यांना ती निगोशिएशन पटत नाही ते निघून जातात असं स्पष्टीकरण ड्रीम फोक्सनी दिलं आहे. ब्रिगेड ओरियन गेटवे या कंपनीच्या फ्लॅगशिप मॉलमध्ये फ्रेंच बेकरी आणि कॅफे पॉल ही तिचा बंगलोरमधला डेब्यू करणार आहे. HAL 27 जूनला फायनल डिव्हिडंडवर विचार करणार आहे. संवर्धना मदरसन तुर्किश जॉईंट व्हेंचरमधला उरलेला 25% स्टेक ते घेणार आहेत. नाटको फार्मा US FDAने 9 जून ते 19 जून या कालावधीत हैदराबाद प्लांटचं इन्स्पेक्शन केलं होतं. त्याला 483 इश्यू केला आणि 7 ऑब्झर्वेशन्स नोंद केली आहेत. सेन्सेक्समध्ये ट्रेंट आणि BEL हे येणार आहेत, सामील होणार आहेत आणि इंडसइंड बँक आणि नेस्ले हे सेन्सेक्समधून जाणार आहेत. व्हॅलियंट ऑर्गॅनिक्स 25 जूनला फंड रेझिंगसाठी बैठक आहे. इन्फीबीम 26 जून ही राईट्स इश्यूसाठी रेकॉर्ड डेट आहे. JSW इन्फ्रा जयगृह पोर्टनी KRCL बरोबर MOU साईन केलाय. रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट प्रोव्हाइड करण्यासाठी हे MOU करण्यात आले. भोके रेल्वे सायडिंग प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनसाठी त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट जे रिफंडेबल आहे ते प्रोव्हाइड करायचं आहे म्हणून MOU आहे. लेमन ट्री लिंबोदागरी हे मध्य प्रदेशात ठिकाण आहे. तिथे 60 रूमची प्रॉपर्टी लेमन ट्री घेणार आहे. सुदर्शन फार्मा 1500 कोटीचा त्यांनी QIP केला. युनायटेड स्पिरिट्स नाओ स्पिरिट NAO नाओ स्पिरिटमध्ये मेजॉरिटी स्टेक 130 कोटीमध्ये घेणार आहेत. बायोकॉननी QIP क्लोज केला. त्यांनी फ्लोअर प्राईस 340 रुपये 20 पैसे दिली होती, पण या प्राईसपेक्षा सुद्धा 2.5% डिस्काउंटवर हा QIP करावा लागलाय. 330 रुपयांनी QIP केलाय. TD पॉवर यांना 67 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. हिंदाल्कोच्या आर्मनी आदित्य होल्डिंगमधला सगळा स्टेक घेतलाय, म्हणजे 100% स्टेक घेतला. ओसवाल पंपचं आज लिस्टिंग होणार आहे. आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील, पण मार्केटचा कल पाहिला तर मंदीच्या ज्या बातम्या असतात त्या बरोबर होतात. त्या शेअरमध्ये मंदी येते, पण तेजीच्या बातम्यांमध्ये मात्र 2-3 रुपयाची तेजी येऊन नंतर ते शेअर मंदीत जात आहेत असं दिसत आहे. आज बघूया काय होत आहे. तेजीमध्ये कोटक महिंद्रा बँक
ग्रासिम, हेक्झावेअर, ACC सिमेंट, ॲक्सिकेन. ACC सिमेंटमध्ये मात्र लक्ष द्या, जर अडाणीचे शेअर पडू लागले तर ACC सिमेंटसुद्धा पडतो. ॲक्सिकेन्स, नेस्ले, HDFC बँक, भारती एअरटेल, उनो मिंडा, युनायटेड स्पिरिट्स, मास्टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, ट्रेंट, BEL, TD पॉवर, स्टेट बँक ऑफ इंडिया. कारण जेफ्रीने टार्गेट वाढवलाय, काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 940 केलाय. भारती एअरटेल, ITD सिमेंटेशन, JSW इन्फ्रा, विशाल मेगा मार्ट, TVS मोटर्स, कॅन्फिना होम्स, मास्टेक, प्रीमियर एक्सप्लोजिव्ह, केन्स आणि डॉक्टर रेड्डीज. तर मंदीमध्ये आरती इंडस्ट्री, संवर्धना मदरसन, बालकृष्ण इंडस्ट्री, क्रूड 77च्या पुढे गेलाय म्हणून इंडिगो, एंजल वनचा जो मॅनेजमेंटचा स्टाफ आहे तो एक सोडून जातोय. नाटको फार्मा, कंटेनर कॉर्पोरेशन, हुडको, पेज इंडस्ट्री. मी ACC सिमेंट मंदीमध्ये तेजीमध्ये दोन्हीकडे विचार करू शकता. मार्केटचा कल जसा असेल तसा बघून त्याच्यात ट्रेड घ्या. HPCL, BPCL आणि IOC. म्हणजे अचानक अडाणी ग्रुपचे शेअर वाढू लागले तर ACC सिमेंट, अंबुजा सिमेंट हे वाढतात, किंवा सिमेंट मधली रॅली आली तरीही वाढतात. म्हणून दोन्ही बाजूनी विचार करा, नाहीतर ACC मध्ये ट्रेड घेऊच नका. पावसाळ्यामध्ये इन जनरल सिमेंटचे शेअर पडतात, तर पावसाळा संपता सिमेंटचे शेअर 4 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी शॉर्ट टर्म ट्रेडसाठी घेता येऊ शकतात. आणि उत्कृष्ट कंपनी घेऊन ठेवली तर इन्व्हेस्टमेंटसाठी होते. पण अजूनही इन्व्हेस्टमेंटचा भाव जो यायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंटसाठी खूप स्वस्त पडायला पाहिजे, तसा इतकं स्वस्त मार्केट अजूनही झालेलं नाही. मार्केट एकतर महाग आहे, त्या महाग मार्केटच्या मानाने यावेळेला रिझल्ट्स आले नाही आहेत, म्हणून मार्केटमध्ये कुचंबणा चालू आहे. बघूया आज कोणत्या बाजूला आपल्याला बसायचं आहे ते आणि कसा ट्रेड करायचा आहे ते 9:15 वाजता समजेल. नमस्ते.